नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा आपला पाहायचा राहिला होता आणि तो GR घेऊन मी आज आलो आहे। नेमकी तो GR काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात। सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेअंतर्गत 181 महिला हेल्पलाईन नंबर या घटक योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षासाठी जी काही केंद्र पुरस्कृत योजना जी काही आहे आपली मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेअंतर्गत 181 ही जी काही आपली महिला हेल्पलाईन नंबर आहे या घटक योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा जो काही GR म्हणजे शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 19 जानेवारी 2024 म्हणजे की आत्ताचा नवीन GR होता आणि हा आपला घ्यायचा राहिला होता, म्हणून मी आज तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। आणि याबद्दलची जर का तुम्हाला PDF जर का हवी असेल तर आपली टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची PDF ही डाउनलोड करू शकता। चला तर पाहूयात याबद्दलची संपूर्ण अपडेट। सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात। प्रस्तावना सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षात मिशन शक्ती या एकछत्री योजनेतील राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी 181 महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या लेखाशीर्ष 2235D 382 अंतर्गत रुपये 75.60 लाख इतक्या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। केंद्र शासनाने सन 2015 ते 16 मध्ये 181 महिला हेल्पलाईन या योजनेसाठी उपलब्ध करून दिलेला रुपये 62.70 लाख इतका निधी अखर्चित निधी केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेअंतर्गत 181 महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या लेखाशीर्ष 2235D 382 अंतर्गत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यास अनुसरून केंद्र शासन पुरस्कृत 181 महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या लेखाशीर्ष 2235D 382 अंतर्गत 31 सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली महिला हेल्पलाईन व्यवस्थापन खर्च व दूरध्वनी देयक अदा करण्यासाठी रुपये 62.70 लाख इतका निधी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की आपली जी काही मिशन शक्ती ही जी काही एकछत्री योजना आहे यामधील जी काही संबल यामधील जी काही उपाययोजना आहे आणि यामधील जी काही महिला हेल्पलाईन नंबर जी काही आहे 181 म्हणजे 181 ही जी काही हेल्पलाईन नंबर आहे यासाठी एकूण 62.70 लाख इतका निधी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना वितरित करण्याची बाब ही शासनाची विचाराधीन होती। त्याबद्दलचीच आपण ही प्रस्तावना पाहिली आहे। आता त्याबद्दल नेमकी शासन निर्णय काय देण्यात आला आहे तो आपण सर्व पाहूयात। शासन निर्णय सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षात मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेअंतर्गत 181 महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या लेखाशीर्ष 2235D 382 अंतर्गत करण्यात आलेल्या रुपये 75.60 लाख इतका निधी अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आली आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला हेल्पलाईन नंबर जी काय आहे 181 ही जी काही हेल्पलाईन नंबर आहे यासाठी एकूण 75.60 लाख इतकी अर्थसंकल्पीय तरतूद ही करण्यात आली आहे या शासन निर्णयाद्वारे। पाहूयात याबद्दलची आणखी माहिती। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी वितरणासाठी उपलब्ध असलेला रुपये 62.70 लाख इतका निधी महिला हेल्पलाईन व्यवस्थापन खर्च व दूरध्वनी देयक अदा करण्यासाठी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्यास खालील नमूद विहित अटी व शर्तीत अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे।
म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी काही सदर अर्थसंकल्पित तरतुदीपैकी जी काही वितरणासाठी उपलब्ध असलेला जो काही निधी आहे सध्या शासनाकडे, तो म्हणजे की 62.70 लाख इतका जो काही निधी आहे तो महिला हेल्पलाईन व्यवस्थापन खर्च व दूरध्वनी देयक अदा करण्यासाठी जी काही मान्यता ही देण्यात आलेली आहे महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांना। त्याबद्दलच्या अटी व शर्ती या पुढील प्रमाणे आहेत। पाहूयात नेमकी काय आहेत त्यापैकी पहिली जी काही अट आहे ती म्हणजे की सदर नीती आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेच्या 181 महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या SNA खात्यात तत्काळ वर्ग करावा। म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता जो काही निधी आहे उपलब्ध झालेला तो या घटक योजनेच्या SNA खात्यामध्ये तत्काळ वर्ग करण्यासाठी परवानगी या शासन निर्णयाद्वारे दिली आहे। त्यानंतर सदर निधी खर्च करताना सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, तसेच वित्त विभागाच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा। म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले मार्गदर्शक सूचना जे काही असणार आहे निधी खर्च करताना त्याचे उल्लंघन हे झाले नाही पाहिजे याची दक्षताही घ्यायची आहे। चला तर पाहूयात यानंतरची अपडेट। यानंतरची जी काही तिसऱ्या क्रमांकाची अट आहे ती म्हणजे की प्रस्तुत योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी खर्च झाल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करण्यात यावे। म्हणजेच जो काही निधी आपण खर्च केला आहे त्याबद्दलचे जे काही प्रमाणपत्र असणार आहे उपयोगिता प्रमाणपत्र ते वेळोवेळी शासनास सादर करण्यात यावेत। सदर निधीवर जमा झालेला व्याज केंद्र शासनाच्या एकत्रित नीतीमध्ये जमा करावे। सदर घटक योजनेवरील खर्चासाठी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तसेच लेखाधिकारी महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2023/, प्रत क्रमांक 40/अर्थ 3 दिनांक 8/12/2023 अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक 2024/011/1640/29/59/30 असा आहे। म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जो काही शासन निर्णय आहे GR आहे हा जर का तुम्हाला डाउनलोड हा करायचा असेल तर आपली जी काही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट जी काय आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा संकेत क्रमांक टाकून त्या ठिकाणी या GRची PDF ही डाउनलोड करू शकता। आणि तुम्हाला या PDF जर का डाउनलोड करायला नाही जमली तरी काही हरकत नाही, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे। त्या ठिकाणी आपण याबद्दलचा जो काही GR आहे त्याबद्दलची PDF ही त्या ठिकाणी अपलोड केली आहे, तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड GR जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन GR आहे तुमच्या पर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।